अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ते वेळी सांगते झाले अद्भुत, स्वामी सैन्य आले जी असंख्यात. दाही दिशा व्यापिल्या अद्भुत, श्री मार्तंड भैरवाचेनी. प्रदीप्त शस्त्रे झळकत, विजू समुदाया सारखी दिसत. भये लोचन झाले भ्रांत, दूत सांगती मल्लासुरासी. दूतांचे वचन ऐकोन मानसी, मल्ल बोलता झाला तयांसी. काय वर्णिता रे तुम्ही सैन्यासी, आम्ही शिवासी जाणत असो. त्यासी वृषभाचे वाहन, भस्म गजचर्मे पांघरुणे. अंगी सर्पांची भूषणे, वाहतसे शिवतो. ऐसी संपत्ती तयासी, काय वर्णिता रे शंभूसी. दैत्य हो मारा रे या दूतांसी, विपरीतार्थ बोलतसा. त्याचा कैलास धरू भुज पंजरी, आमचा एक सखा आंदोलन करी. काय वर्णिता तयाची थोरी, आम्हा पुढे अर्वाच्य हो. त्यावेळी दैत्यराज उठोनी, उंच शिखरावरी जाऊनी. मार्तंड भैरवाचे सैन्य पाहोनी, भयाभीत मानसी जाहला. मग विराते पाचारोनी, अश्वरथ कुंजर देवोनी. बहुत सन्माने करोनी, मानिता झाला तयांसी पै. सुरा देऊन असुरांसी, देता झाला ऐरावतासी. निर्जलध्वंसी विरासी, कोलाहल देता झाला. बहु अश्वी शोभला, थोर विद्युषी दिधला. चतुर्दंत दिधला, अमरमल्ल उद्भटासी. देवसैल्या महावीरासी, देता झाला सुरपती गजासी. काश्मीर वर्ण तुरंग त्यासी, देता झाला अतितोषे. इंद्राची आदरपाते नाशिता, बहुत राक्षसांचा स्वामी होता. तया कारणे झाला देता, कर्पूर तिलक अश्वासी. थोर गज विचित्र चामरा सहित, कंगोल टोप खटके शिशोभत. वैरियाचा दर्प जो हरित, तो तांबूल दैत्य दिधला. जयमंगळ अश्वासी, चंद्रकळा सारिख्या पाखरा जयासी. आपुल्या हातीच्या भाल्यासी, सुरग्रसासी देता झाला. कस्तुरी कवच अभिधान जयासी, सदा मदोन्मत्त नंदनदळ नयनासी. तो देता झाला नरविध्वंसनासी. तये वेळी कुंजरपै, पद्मरागा सारिखा. कांबोज देशी जन्मला, वारू विजयध्वजी जुंपिला. तो मल्लासुरे चंद्रकोपासुरासी दिधला. रथासहित चारी पै, मातले भ्रमरी मुख व्याकुळ. पूर्वी पराक्रम केले महाबळ, हास्य सुंदर मुख कमळ. तो गज देत सिंधुनादासी, जयाचे इंद्रनिळा सारखे वारू. तयाचे सुवर्णमय रचिले गुढारू, त्या रथाते मल्लासुरू. देता झाला गोमुखासी, वारू जुंपिले श्यामल श्यामकर्ण. वायुवेगी सिंधूरवर्ण, निरगिरी गज आपण. देता झाला धूम्रवक्रासी, जया मकर तुंड दिसे सुनीळ. कांचना सारिखे जुंपिले महाबळ, श्यामध्वज रथ विशाळ. शूर्पकर्णासी देता झाला, खरा नखर रथ नवमुख. खर रोमाखर पाद चतुर्मुख, ऊर्ध्वकेश सप्तबाहू त्रिमुख. चतुर्भुज सहित पै, क्रूरदृष्टी हलदंत. नांगरधारी वक्रदंत, करिभानन शुंडा हस्त. खरनखा सहित पै, सुरासन असी जीव. कूर्मकर्ण सुग्रीव, खड्गकेश कुंतजीव. त्रिलोचना समवेत, उग्रमुख दुर्मुख. चामर खड्ग व्याघ्रमुख, वज्रपाद शरमुख. एक एक दुर्धर दुष्टासती, स्थूलरोमा नासिकारहित. त्रिनासा सप्तरसना सहित, त्रिशिरा चतुशिरा समवेत. विद्युतकेशवीरपै, उज्ज्वलदंततंडितकर्ण. पवित्राशी पाशकर्ण, शरभाकार लंबकीर्ण. बृहज्जटा सहित पै, विद्युदक्षत्रीचरण. नीलमुख आणि त्रिकर्ण, त्रिलिंग कुंभकर्ण. चक्रविक्रमा सहित पै, शुभ्रोदर श्वेतनेत्र. शूलग्रीव धूम्राक्षी वीर, वीरखादन शृंखला हस्त विचित्र. अशिवारु सहित पै, क्रोशमूर्ती महामूर्ती. मदोत्कट नभोमूर्ती, ऐसा परिपारीला
महादैती मल्लासूर प्रतापी तो, या अवघिया दैत्यासी रथकुंजर अश्वचामरेसी, वस्त्रे अलंकार तांबुलेसी, पूजिता जाहला सुवचने, वरवी विवंचना करून, शस्त्रे कवचे देऊन, मोहिता झाला मल्ल आपण, तये वेळी वीरांसी पै, मग आज्ञा देता झाला तयांसी, तुम्ही त्वरा करा संग्रामासी, आपण आरूढता झाला इंद्ररथासी, शस्त्रास्त्री परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होत, जैसा जाता असे दीप वाढत, तैसा दैत्यराज भासत, मिरवत असे दुस्सहपणे, तैसाच मणी दैत्य शोभत, गजस्कंधी आरूढ होत, चंचळा चामरी विराजत, उल्हासत बंधू मल्लाचा, नाना सैन्य वाजंत्रे वाजती, नादे समुद्र लोपाते पावती, काय तुरुंग मुखे करो न विमिती, सहसा तेव्हा उदकाते उसळली उदके रत्ने झळकती, लक्ष्मी क्षीरसागरी कापती, विष्णूची या कंठा हात घालती, भये करोनी विवळ, छत्रे नाना वर्णे करो न मिरविती, आरक्त पीत नीलवर्ण दिसती, हरितवर्ण आकाशी शोभती, व्यापुनिया परिपूर्ण, दैत्य सिंहनादे गर्जती, तेणे गिरिकंदरे दणाणीती, यक्ष किन्नर शिखरे टाकीती, अवचित पर्वताची, वस्तीचे ठाई तत्पर, ऐकोन सैन्याचा घोषत भयातूर, उद्योगी होवोनिया किन्नर, स्वर्गाप्रती जाते झाले, आता संग्रामाचा रस, सांगेल मार्तंड भैरवाचा दास, जे बोलिला असे व्यास ब्रह्मांड पुराणी, आता तो सिद्धपाळ केसरी, मस्तक ठेवी कुबेर चरणावरी, कथा सांगे परोपरी श्री मल्हारी महात्मींची, इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्मे दैत्यचमू निर्गमो नाम नवमोऽध्यायः। श्री चंद्रशेखरार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। सनत्कुमार बोले ऋषीसी, दुष्टकळिकाते नाशी, आणि श्रोतिया देत सर्व सिद्धीसी, ते चरित्र ऐका मल्लारीचे, सप्तकोटी गणांसहित, मार्तंड भैरव असे शोभत, त्याहुनी अधिक सैन्य परिवारित, मल्लदैत्य महावीर, दोन्ही सैन्ये महाउन्मत्त, अतिक्रोधे संग्रामी भिडत, वीरसिंहनादे गर्जत, बधीर झाले भूमंडळ, कैसे महावीर भिडती, मकरतुंड मकरतुंडा लाविती, असिवारे असिवारा झगडती, आंदोळती मस्तकासी, गजगजासी हाणिती ललाटे, वरी घनवटी नाद उमटे, महावंत धरोन नेट पाटे, अंकुशे हाणिती एकमेकांसी, वीर अद्भुत मार करीती, कोई ते त्रिशूळे हाणिती, खडतर भाली वर्षती, खांडे धरिती एकमेकांची, हाती झळकती करवाल, तोडिती गजांचे शुंडा दंड सरल, वामकराग्री करोनिया महाबल, वीरनाडे तोडिताती, कुंजर कपाळी कपाळे हाणिती, अशुद्धे कुंकुमवर्ण दिसती, लोकसंग्रामी भय पावती, कल्पांत जाहला म्हणोनिया, शस्त्रांचे वाजती सणसणाट, तेणे होतसे हृदय फूट, संग्रामी धीर न धरवे नीट, भये करोनी लोकांसी, रजरणांगणी उसळत, माझी शस्त्रास्त्री ठिणग्या पडत, पसरोनी खद्योत शोभत, रात्री गगन प्रकाशित असे, योद्धे गजस्कंधी आरूढले, वीर कंकणी टोपी मिरवले, संग्रामी बाण वर्षते जाहले, जैसे मेघ वर्षती धाराते, राऊत राऊताते मारीत, बाणी खटके मुरडी हाणीत, घनचक्रे दंड मुष्टी घात, कंकणे दंडे मारीती, तुरुंगाशी तुरुंग झगडती, राऊत केशधरणी बळे करीती, दारुण मुष्टी प्रहारे हाणीती, यमदंश्र दैत्याते, तिखट बाणे वारू बंधीती, सारथी महारथियांते मारीती,
महारथी संग्रामे कोपे हाणीती, सारथियांशी अत्यंत राऊत घोडियांते तोडीती, लोहाची या पहारा घालीती, त्यासी महाशूर पदाते मारीती, शस्त्रघाते करोनिया तिखट भाले झळकती, वीरधनुष्याचे टणत्कार करीती, गजांची मस्तके विदारीती, रणभूमीशी महावीर हाणीती तिखट शूळांचे प्रहार, तेणे पडती अश्वरथवीर, जीवित्वाची आशा सोडो निवीर, मारती चक्र रक्षकाते, पायाचे नमनी शस्त्रघाताते, हाती धरिती तीक्ष्ण कुठाराते, अंकुशे शस्त्रे वेगळालीते, भोवंडताती चहुकडे, मुसळी लोहारगळी हाणीती, एकमेकांशत चूर्ण करीती, रुधिर लोहित दिसती, रणभूमी ते समयी, एकी नागर ओढिले, दुसरी तिखट बाण वर्षले, खंड विखंडी तुटले, महापादाती वीरपै, एकी तिखट चक्रे काढिली, एकी मुसळे मध्येची छेदिली, शस्त्रे चक्रे वृथा गेली, रणभूमीशी तयांची, एक परस्परे घाय हाणीती, फळे अमर्याद खडतरती, करी उपडिता न निघती, रणपंडिता सुभटांसी, एक धगधगीत शस्त्रे हाणीती, अंगे खंड विखंड तुटती, कंठनाळे छेदुनी अशुद्धे घेती, क्रोधे करोनी सरोषे, एक वीर शस्त्रघाते तुटले, ते वीर भूमीवरी पडले, आणिकांचे प्राण हरते जाहले, महाक्रोधे करोनिया, उग्रांकुशी द्विचबळीवंत, त्यासी योद्ध्यांसी जाळी बांधित, जैसे योगी विषयाते आवरित, द्विज म्हणोनी न मारिती, झळके कवचे आयुधी द्विज, त्यांचे त्रिशूळाग्रे करोनी भेदित, वरी एकमेकांते उलंडित, येरा वीरांसी पै, जे दुसऱ्याचे प्राण घेऊ इच्छित, ते मस्तकी घाय साहो पाहत, जैसे बुद्धिमंत मनी विचारित, दुष्टांची या वचनासी, शस्त्रपाणी युद्धे करीती, खड्ग घाते रुधिरे उसळती, मस्तके शस्त्राकार होती, आनंदविती स्वामीसी, शस्त्रघाते उसळे शरीर, ते मस्तकावरी होती छत्राकार, ऐसे युद्ध करीती खड्गधर, संतोषविती स्वामी ते, वीरमुत्कल घाये मारिले, तेणे नेत्र भ्रमित जाहले, आकाशी शतचंद्र देखते जाहले, सुरांगना सुखे करोनी, भिंतीपाला पासव निघती, पाषाणे पराचे हृदय भेदिती, जैसे दुर्जनाचे बोल हृदयी खोचती, साधुजनासी अत्यंत कठीण कुठार धारा लागती, तेणे शरीरे दुखंडे होती, ती सुभटा वीराप्रती झाली बोलती, कीर्ती पुण्याहुनी थोर नाही, तिखट शब्दे रुधिरे उसळली, तेणे सुभटांची शरीरे अलोहित झाली, ती पृथ्वी ते शोभविता भली, जैसे फुलले पलाशतरू, कबंधे मुष्टिघाते युद्ध करीत, ते काय दिव्य चक्षुने देखत, स्वामी भक्त प्रभाव जाणत, ऐसा कवण असे, कबंधे मस्तके वीण धावतरणी, करी तिखट खड्ग पडताळू नीरणी, दोर्दंडी उग्र साधनी करोनी, स्वामी पुढे धाविती, रथी गजकुंभी वीर पडत, निश्चेत होवो निया शोभत, जैसे शृंगारससी आसक्त, कामिक जन पै, रणिशोणिताची या नद्या वाहती, रुधिरांची या लहरी फेणावती, मध्ये रौप्यवर्ण घोडे तरती, कंठ दिसती हंसवर्ण, चंचळ नदी लहरीचे ठाई, मत्स्याकार बाण तरती पाही, पिसारी करतरी ठाई ठाई, शोभती विचित्र, तेथे तरंगती तामरे, दिसती उन्मत्त कासवाकारे, पिडली या वीरा शिरे, कमळासारिखी दिसती, शोभती रणनदीचे तीरी, उन्मत्त शाकिनी वनदेवता भारी, मांसभक्षी परोपरी, कोलाहल शब्दे करोनिया, गजघोडियांची आतडी निघाली,
ती थोर नाडे सावजे दिसती झाली, चळती वळती करोन चाली, त्या नदी माझारी. युद्ध करिता केश तुटले, ते नदी माझी विस्तारिले, सेवाळपणे पावते झाले, तै वेळे कौतुके. युद्धे वीर श्वासे भरिले, ते नदीचे तिरी निजले, जैसे परांनी तृप्ती पावले, झाले दोंदील ब्राह्मण. जे शिवगणरणी पडले, त्यांते मार्तंड भैरवे उठविले, आपुली आयुधे धरिते झाले, रणभूमी सीतये वेळी. जे दैत्य रणभूमीसे पडले, ते मागुती नाही उठले, मासिंडा सारिखे पडिले, प्राण गेले स्वर्गासी. ऐसे समस्त शिवगण उठिले, मार्तंड भैरवाची स्तुती करू लागले, ऋषी समस्त बोलो लागले, जय जयात शब्दे करोनिया. नाना परीची वाद्ये वाजती, देव सर्गी हुनी पुष्पवृष्टी करीती, सुरसुंदर गायन करीती, रणभूमी सीतये वेळी. ऐसा दोंदळी संग्राम झाला, मार्तंड भैरवाचा दास बोलिला, पुढे संग्राम असे मांडला, तो परियेसा श्रोते हो. आता तो सिद्धपाळ केसरी, त्यासी प्रसन्न झाला मल्हारी, कथा सांगे नाना परी, श्री मल्हारी महात्मींची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्मे मल्हारी सुरसैन्य वधो नाम दशमोऽध्यायः. श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. यानंतरे मल्लासूर पडिला देखे दळभार, कोपे खवळला महावीर, जैसाग्नी कल्पांतीचा, क्रोधे नासा पुटे थरारीत, नेत्री अग्निज्वाळा निघत, हाते खड्ग असे तुळीत, भयानक दिसत असे. मल्लासूर सारथी यासी बोलिला, रथ प्रेरी रे वहिला, मी वधीन या सकळा क्षणा माझी. तव देखिला खड्गदंष्ट वीर, जो दळपती प्रतापी असुर, तेणे विनविला स्वामी मल्लासूर, असुरेश्वर तो. खड्गदंष्ट बोले मल्लासुरासी, स्वामी सैन्य न पुरे तुमची या कोपासी, मी संग्रामी एकलाची जावयासी, विडा देई जे मज आता. स्वामी मी तुझा प्रताप मूर्तिमंत, संग्रामी जयाचा निश्चय करीत, एकलाच संस्त्रविराते मारीत, ऐसे काय नेणसी तू. मी खड्गदंष्ट असता रणभूमीसी, दैत्येंद्रा तू काय सायुद्ध करिसी. पाहे मज सेवकाचे कौशल्याची, क्षण एकरणी राहुनिया. मग तो खड्गदंष्ट युद्धासी निघाला, दैत्येंद्र विडा सन्माने दिधला, स्वामीचे सन्माने संतोषला, येता झाला रणभूमीसी. 26 लक्ष कुंजर, 10 लक्ष रंहंवर, 5 लक्ष अशिवार, पायदळा मिती नाही. ऐसा सैन्ये परिवारिला, गजस्कंधी आरूढला, शस्त्रास्त्री मिरवला, येता झाला रणभूमीसी. खड्गदंष्ट रणभूमीसी आला, मद्यपाने उन्मत्त जाहला, बंदीजनी स्तविला, सुंदर चामरी विद्यमान. सवे दुदुंबी निशाणे वाजती, वीरसिंहनादे गर्जती, खड्गदंष्ट्रा ते देखो न पशुपती, आज्ञा देत क्षणाननाते. शंभू बोले कार्तिकासी, खड्गदंष्ट आला रणभूमीसी, शीघ्र युद्ध करावे त्यासी, ऐसी आज्ञा देता झाला. स्वामी म्हणे मार्तंड भैरवासी, प्रसन्न होवो न पहावे युद्धासी, मी मारीन या दुष्ट दैत्यांसी, ऐसे बोलता जाहला. आपुल्या सैन्या समवेत, स्वामी समरंगणी उभा राहत, शस्त्रास्त्री सन्नद्ध अलंकृत, चातुरंगे परिवारीला. कुंचे मयूर पिच्छांचे झळकती, कनक चामरे ढळताती, विचित्र छत्रे मिरविती, मयूरवाहन देखा. स्वामी सैन्येशी परिवारीला, रणभूमीसी उभा राहिला, खड्गदंष्ट्र बोलता झाला, तळेवेळी स्कंदासी. खड्गदंष्ट्र म्हणे षडाननासी, सेनेचे काय प्रयोजन आम्हासी, एकांगी युद्ध करू रणभूमीसी, ऐसे बोलिला तैवेळी.
तू मार्तंड भैरवाचा बाळ अससी, सर्व सैन्य करोनी रक्षणेसी, सैन्यासमवेत आला आहेसी, युद्धाकारणे बलात्करे. तैसे नव्हे आम्ही वीर, न धरू सेवकाचा आधार, तू नव्हेसे एकांगी झुंजणार, लेका गिरिजेच्या. तुवा गिरिजेसी मागावी पोळी, नवनीत भक्षावया अससी बळी, शेंबूड फेडीशी वेळोवेळी, तो तुमजसी युद्धालासी. तुवा संग्रामाचा भार सांडीजे, जावोन गिरिजेचे वो संगी बैसीजे, निवांत होवोनी राहीजे, दुर्गे माते जवळी पै. माझे तिखट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझन साहवती म्हणे असुर, स्वामी कार्तिकासी. ऐसा खड्गदंष्ट्राचा शब्द ऐकिला, स्वामी कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्त्र बाण वर्षता झाला, त्या दुष्ट दैत्यावरी. बाण न धरत जवळी आले, दैत्ये खड्गधारे करोन छेदिले, वरच्यावरी निवारिले, अतिलाघवे करोनिया. यावरी दैत्य कोपाते पावला, तेणे स्वामी कार्तिका पाचारीला, त्रिखंड शस्त्रबाणी हाणीतला, षडाननासी कौतुके. मग पार्वतीचा नंदन, बाण जाळ येता देखोन, भ्रमती शस्त्र घालोन, निवारिता झाला तत्काळ. दैत्य गजावरी आरुढला, मत्स्याकार ध्वजी मिरवला, अमित बाणी हाणिता झाला, तया पार्वती नंदनासी. जे दैत्य संधान केले, ते मयुरे आकाशी उडवून चुकविले, संधान व्यर्थ गेले खड्गदंष्ट्राचे, संधान व्यर्थ गेले म्हणूनी, दैत्य कोपे आवेशला मनी, आकाशी ऊर्ध्वमुखे पाहोनी, कंठी भेदिला मयुरासी. ते वेळी स्वामी कोपा चढला, अर्धचंद्र बाण सोडिता झाला, कांतरी पिसारी सहित भरला, मस्तकी कुंजराजिया. ते वेळी दैत्ये काय केले, तिखट खुरपी संधान केले, उंच ध्वजधनुष्य छेदिले, स्वामी कार्तिकाचे तेणे. आणिक 6 बाण करी घेतले, ते स्वामीवरी टाकिले, त्यांनी रत्नजडित मुकुटा ते भेदिले, साही वेगळाले देखा, सवेची 12 शर काढिले, धगधगीत तयावरी सोडिले, ते कानिंचिया कुंडलांशी भेदिले, वेगळाले पाही पा. स्वामी शरजाळे व्याकुळ झाला, कोपे काळ कृतांत क्षोभला, महाभयानक दिसता झाला, ते वेळी शिवात्मजे. तव शतघंटा नादे गर्जती, महाउग्र ऐसी दिसती, प्रळयाग्नी सारखी भासती, ते शक्ती ते घेता झाला. दैत्याधमा साहे साहे म्हणत, क्रोधे शक्ती ते टाकीत, तिचे तेज दाही दिशा फाकत, नादे अंबर गर्जतसे. शक्ती आकाशी तळपली, दैत्य अमित बाणी निवारिली, नसावरत जवळी पातली, वक्षस्थळी आदळली दैत्याचे. त्या शक्ती घाते विवळ झाला, रणभूमीसी उताणा पडला, प्राणाते त्यजिता झाला, तयवेळी दैत्य तो. खड्गदंश आणिला रणासी, सैन्य पळते झाले दाही दिशी, गणमारिते झाले तयांसी, तयेवेळी अत्यंत. एका मुसळ घाय लागती, तेणे वक्षस्थळे फुटती, राक्षस अशुद्ध वामिती, नेत्र भवंडिती गरगरा. एक गदा घाते भ्रांत होती, संग्रामी मूर्छते पावती, प्राणांते टाकू पाहती, ते वेळी राक्षसते. एक दैत्य भये पळती, एकाची शस्त्रे भूमीवरी पडती, तेणे तयाचे चरण तुटती, पळो न शकती राक्षस. एक पळता तृषाक्रांत झाले, ते गजतुरुंगांचे स्वेद पिऊ लागले, जीवित्वाची आशा न धरिते झाले, थोर काकुळती करोनिया. ऐसा खड्गदंश वधिला, स्वामी कार्तिक विजयी झाला,
ते वेळी देवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गिहुनी अतिहर्षे. आता येथो न कथेचा सौरस, उल्कामुखीसी युद्ध करील गणेश. ते सांगेल मार्तंडाचा दास, सिद्धपाळ केसरी तो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्रीमल्लारी महात्म्ये खड्गदंष्टवधो नाम एकादशोऽध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. स्वामिनी खड्गदंष्टावधीला, मल्लासूर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्ध लागी दैत्येंद्र. बहुत राक्षसांचा अधिपती, वरी कनक चामरे ढळती. आणि शस्त्रविद्येचे युक्ती, महाकुशळ तो. सवे 20 लक्ष अशिवार, 50 सहस्र कुंजर. 1 कोटी रंहवर, पायदळामिती नाही. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्यासी परिवारीला. रणभूमीसी येता झाला, महाक्रोधे करुनिया. दैत्य सन्मुख येता देखिला, शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला, गजवदनासी पै. गणेश रथारूढ झाला, दैत्यासन्मुख उभा राहिला. मग काय बोलता जाहला, गजवदनासी दैत्य तो. अरे गौरीचे बाळका, घरी सुखेनाशी नानाविध मोदका. नानाविध चिया भूतका, खात होतासी गणेशा. तो तुरणभूमीसी आलासी, येथे काय खासी शस्त्रांसी. येथे मोदका वंचलासी, परतो न जाई माघारा. ऐसा उल्कामुख बोलला, परी गणेश युद्धी नाही शंकला. प्रतिउत्तर देता झाला, काय तया दैत्यासी. गजवदन म्हणे दैत्य अधमासी, वा उगाची किती बडबडसी. भक्षीन मी सैन्य मोदकांसी, क्षण एकही न लागता. मी होईन शिवाचा बाळक, परी तुमचा झालो अंतक. संग्रामी लाविन रे धाक, तुम्हा सकळा दैत्यासी. ऐसे गजवदन बोलिला, तव राक्षसे कोपे नेत्र आरक्त केला. तिखट बाण अद्भुत वर्षला, शतसहस्रे करोनिया. गणेशे शरजाळ येता देखिले, ते अवलीळा शस्त्रघाते छेदिले. संधान व्यर्थच गेले, तया उल्का मुखाचे. आणिक 2 सहस्र बाण सोडिले, ते गणेशाचे रथाजवळी आले. ते तुरुंगाचे अंगी खडतरले, मग जाहले सपिच्छी. वारू प्रखर घाई पळाले, मार्ग सांडोन पळते झाले. सारथी वागदोरी आवरिले, परिनावरती तया ते. ते वेळी रथाचा आंख मोडिला, मकरतुंड ध्वज चूर्ण झाला. देवी हाहाकार केला, महाभये करोनिया. मग गजवदनला चिन्हला मानसी, आवेशला महाक्रोधेसी. सोडिता झाला तिखट बाणासी, राक्षसावरी सत्वर. बाण वायुवेगी पातले, ध्वज सारथी तुरुंग पाडले. दैत्या ते विरथ केले, रणभूमीसी तये वेळी. दैत्य प्रज्वळिला मानसी, हाती घेतली लोह गदेसी. हाणिता जाहला गजाननासी, अतिक्रोधे करोनिया. तव गणेशे येता देखिला, तिखट कुठारे वरीच्या वरी छेदिला. प्रचंड गदावरचे वरी भूमीसी पाडिला. उल्कामुख दैत्यासी पै. मग राक्षसी काय करी, मावकर सिंहाचे रूप धरी. शुंडा दंडा ते विदारी, तिखट नखे करोनिया. मग गजानन कोपे खवळला, दंड हृदयावरी हाणितला. त्याचा प्राणा घेता झाला, रणभूमीसी ते वेळी. नेत्र भयानक वटारीत, जिव्हा लळलळ असे करीत. बाबरा झोटिया पसरत, शिरछेदिले दैत्याचे. दैत्य पडिला देखोन धरणी, सैन्य उठले युद्धा लागोनी. तेथे झाली झोट धरणी, महावीरासी परस्परे. गणी मारिले दैत्य सैन्यासी, महारथी सारथियांसी. अश्वकुंजर यमपुरीसी, पाठविते झाले ते धवा.
उल्कामुख सैन्येसी पडिला, ते देखो न मल्ल कोपे खवळला. ते वेळा कुंतलोमा चालिला, विळा दिधला तयासी. कुंतलोमा रणभूमीसी आला, तयास वेदळ भार चालिला. चतुरंग सेनी मिरवला, महावीर बलाढ्य तो. सवे 80 लक्ष अशिवार, 2 कोटी रंहंवर. 4 कोटी कुंजर, पाय भारामिती नाही. सवे 10 सहस्र वाद्ये वाजती, सहस्रध्वज पताका मिरवती. कनकदंड चामरे ढळती, कुंतलोमावरी पै. क्रोधे नासा पुटे थरारीत, प्रचंड भुजा दंडी विस्फुरित. डोळे रक्तांबर दिसत महावीराचे, ऐसा कुंतलोमा संग्रामास आला. त्या ते मार्तंड भैरवे देखिला, तये वेळी नंदी गणपाचारिला. आज्ञा दिधली तयासी, जय नंदी संग्रामासी निघाला. शंकराचे स्वरूप पावता झाला, त्रिनेत्री पंचवक्री मिरविला. नागभूषणे शोभतसे, चंद्रकिरणासारखा सोज्वळ. मुक्ता फळा सारिखा निर्मळ, धरी त्रिशूळादिक आयुधे सकळ. चंद्रशेखर शोभतसे. मग नंदी सुवर्णाचे रथी बैसला, संग्रामासी चालिला. त्यासी कुंतलामा बोलता झाला, रणभूमीसी तये वेळी. अरे तू शिवा सारिखा दिसतोसी, तरी काय शंकराची होसी. ऐकोन ताची या वचनासी, मग नंदी बोलिला. महादेवाचे कृपे करोन, शिवाचे स्वरूप पावलो जाण. आम्ही त्याचे किंकर जन, आलो वधार्थ तुझिया. मग कुंतलोमा म्हणे जय नंदीसी, आजी अमरणे सांडलासी. आज भेटी झाली माझी कृतांतासी, तू ते कवण रक्षील. ऐसे कुंतलोमा बोलोनी, लल्लाटीचा स्वेद पुसोनी. धनुष्याचा गुण चढवोनी, संधान करिता जाहला. बाण शतलक्ष सोडिले, पूर्ण कानाडी ओढिले. जयनंदीवरी टाकिले, महाप्रौढी करोनिया. ते वेळी जयनंदीने खड्वांग भवंडिले, तेणे ते बाण जाळ निवारिले. हाती सुप्रभ धनुष्य घेतले, तये वेळी. मग बाण निर्वाणीचा काढिला, महाहळाहळे निर्मिला. पूर्ण कानाडी भरोनी ओढिला, सोडिता जाहला दैत्यावरी. तो सहस्त्रबाणी निवारिला, नसावरत जवळी आला. हृदय फोडोनी गेला कुंतलोम्याचे, बाणरुष्टी रंध्रे निघोन गेला. दैत्य व्यथेती नाही मानिता झाला, शरजाळे हाणिता झाला. सैन्यासहित नंदीसी, नंदी शस्त्रास्त्रे जाणता. अनेक संधानी झाला वर्षता, नंदी पराजय पावला. तत्वता तये वेळी, सारथी बाणे भूमीवरी पाडिला. तुरंगमी रंहंवर मुरडिला, उंच ध्वज धनुष्य तोडिता झाला. मुष्टीसहित नंदीचे, पळता रथाचे घडघडाटे. उधदी उचंबळला नेटे, देवसैन्येसी पळाले 12 वाटे. रथचूर्ण करीतसे, कुंतघाते कुंजर पाडिले. खड्गघाते तुरंगम मारिले, ऐसे दैत्य सैन्य भक्षिले. रणभूमीसी तये वेळी, सैन्य भक्षिले देखोनी. नंदी क्रोधे आवेशोनी, आणि करथ सारथी घेऊनी. सिंहनाद करिता जाहला, क्रोधे नेत्र धगधगीत. प्रळयाग्नी सारिखा दिसत, शरजाळा ते सोडित. दैत्य सैन्यावरी, ते शरजाळे काय केले. सैन्य अवघे चिरणासी आणिले, मग अग्निबाणा ते काढिले. जयनंदीने धगधगीत बाणगुणी लाविला. तो कुंतलोम्याचे हृदयी आदळला, अशुद्ध प्राशन करिता जाहला.
त्या दैत्याचे दैत्याघाये पिवळ चाहला, नेत्र गरगरा भवंडू लागला, प्राण टाकिता झाला रणभूमीसी, ऐसा कुंतलोमा मारिला, जयनंदी गणविजयी पावला, पुष्पवर्षाव देवी केला, ऋषी दिधला आशीर्वाद, उल्कामुख कुंतलोमा मारिले, गणजयनंदी विजयी झाले, पुढे मार्तंड भैरव मणी दैत्य कैसे झुंजिले, ते परिये श्रोते हो, आता तो सिद्ध पाळ केसरी, मस्तक ठेवुनी कुबेर चरणावरी, जे कथा तापत्रया ते हरी, ते कथा सांगतसे. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्लारी महात्म्ये उल्कामुख कुंतलोमावधो नाम द्वादशोऽध्यायः. श्री उमा महेश्वरार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. ऋषीश्वर म्हणे सन्नत कुमारासी, रणी पडलिया उल्कामुख कुंतलोम्यासी, मणिमल्ल कैसे आले युद्धासी, ते आम्हासी सांगिजे. सनत कुमार असेच कथा सांगत, ऐका ऋषीश्वर हो समस्त, सैन्यपती पडिलिया जो जाहला वृत्तांत, तो परियेसा तुम्ही. ते वेळी मणिमल्ल दोघे जण, महाक्रोध झाले परिपूर्ण, रणतुरे वाजवीत गहन, रणभूमीसी उभे राहिले. मणिदैत्य म्हणे मल्लासुरासी, युद्ध करीन मी मार्तंड भैरवासी, रणी पाहे माझिया भाग्यासी, ऐसा वेशे बोलिला. अरे जाते जगाचा स्वामी म्हणती, इंद्रादिक देव जाते पूजिती, ते झुंजार गिरिजापती, युद्ध करीतील आम्हा ते. रणी जिंकीन शिवासी, अथवा शंभू जिंको आम्हासी, परजय पावेन निश्चयेसी, ऐसे जाण दैत्य राजा. ऐसे मणिदैत्य बोलिला, थोर सिंहनादे गर्जिन्नला, त्रिभुवन आंदोळिता झाला, प्रतिशब्दे करोनिया. सिद्धांच्या समाधी भंगिल्या, ज्यांनी कैलास शिखरी धरियेल्या, स्त्रिया आलिंगन सोडत्या झाल्या, किन्नरांच्या ते वेळी. नादे ब्रह्मांड गर्जत, तेणे समुद्र झाले उचंबळीत, भये लक्ष्मीकंठ आलिंगित, महाविष्णूचा तये वेळी. कपाळी सिंदूर चर्चिला, मायावी दैत्य उंच वाढला, रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळासी. विसाभुजी असे शोभत, रातांजन चंदन चर्चित, विजुसमुदाया सारिखी कुंडळे झळकत, महावीर तो. छत्र धरिले निळे मेघडंबर, आयुधे मिरवत विसही कर, जपा कुसुम माळा अपार, गळा शोभती त्या. पर्वता सारिखा दिसत, चरण चाली असे चालत, भूमी तेथे कंपायमान होत, येता झाला संग्रामासी. ऐसा रणभूमीसी दैत्य आला, देखो न मार्तंड भैरव हा सन्नीला, आपलिया गणा ते निवारिता झाला, संग्रामासी तये वेळी. मार्तंड भैरव म्हणे गणासी, क्षणभरी पहावे माझिया युद्धासी, मी पाहेन दैत्याचिया बळासी, ऐसे बोलिला तये वेळी. संग्रामाचे इच्छे करून, मार्तंड भैरव चरणी चालिला आपण, सिंहनादे करी गर्जन, आंदोळिले त्रिभुवनाते. दैत्य बोले मार्तंड भैरवासी, आजी तू कुठे चालिलासी, भिक्षा सांडूनी आलासी, संग्रामा कारणे. ऐसा मणी दैत्याचा बोल ऐकिला, मार्तंड भैरव कोपे आवेशला, दैत्यावरी धाविन्नला, क्रोधे नासा पुटे थरारीत. शिवे हाती उंच गदा घेतली, लोहभार सहस्त्रांची निर्मिली, दैत्याचे मस्तकी टाकिली, अतिप्रौढे करोनिया. दैत्ये गदा येता देखिली, ते खड्गे करोन निवारिली, शिवासी बोलता झाला तये वेळी, रणभूमीसी. मणी म्हणे मार्तंड भैरवासी, तुझिया बळाचा भरवसा होता आम्हासी, शेवटी उंच स्थूळ दिसतोसी निर्बळपणे.
ऐसे दैत्याचे वचन ऐकोनी शंभू प्रज्वळला अंतःकरणी हाणता झाला सहस्त्रप्रभवाणी मदोन्मत्त दैत्यासी तेणे बाणजाळ येता देखिले दैत्य खड्गे करोनी छेदिले जैसे योगीश्वरी जिंकिले चित्ते सहित विषयांसी यानंतर दैत्ये काय केले अकराशती खुरपी संधान केले ते मार्तंड भैरवे भस्म केले हुंकारे करोनिया देवे बाण धगधकीत टाकिले ते दैत्यांचे मुकुटी आदळले रत्ने विखुरली तये वेळे जैसी नक्षत्रे पडती गगनीहुनी मग तिखट खटक चंद्रचूडे करी घेतले मार्तंड भैरव मणी दैत्यावरी धाविन्नले वेगे शिरतोडिते झाले मल्लासुराचे ते वेळी मायावी दैत्य काय केले शरभसावजाचे रूप धरिले शंकराचे भुजेसी डसो लागले रणभूमीसी मग शंभुने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य मारिला क्रोधे करुनी दैत्य गिळी शस्त्रिका मुख पसरोनी गुटिका जैसी मग मार्तंड भैरव कोपला दैत्य वक्षस्थळावरी हाणितला पृष्ठीवरी निघाला त्या मणिकासुराच्या त्यावेळे दैत्ये काय केले थोर तुरुंगमाचे रूप धरिले भयानक गर्जिन्नले त्रिभुवन कापतसे मग मार्तंड भैरवे पंचानने ग्रीवा छेदिली अर्धचंद्राकार बाणे तव दैत्य तत्क्षणे काय करिता जाहला दैत्य कुंजराची ग्रीवा धरिली सरळ शुंडा दंडी मिरविली ते तिखट कुठारे छेदिली मार्तंड भैरवे ते वेळी दैत्य तुरुंगारूढ झाला खटक पडता पळू लागला बहुता शस्त्री जरी मारिला तरी धुरंधर युद्ध करीतसे दैत्ये करवाल पडताळिला शंकराचे भुजे मध्ये हाणितला तेणे भूषण सर्प खंडला तये वेळी यावरी गिरिजापती आवेशला अग्निशस्त्र टाकिता झाला तेणे मणी दैत्य जिमाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित जळीमणी पडला अश्वासहित तेथे तुरुंगम तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्यास असे देत भूमंडळा माझारी दैत्य महादेवा ते लक्षित तिखट बाणी संधान करीत ब्रह्मांड परिपूर्ण व्यापित शरजाळे करुनिया ऐसे असंख्यात शरपातले शंभूचे अंगी लल्लाटी भेदले कपाळी कुंडली द्वयी लागले महामुकुटावरी शरवक्षस्थळी आदळती भुजदंडी रूपताती नाभी गळे समदृष्टीसी लागती महाग्रीवेवरी बाण शिवाचे अंगी खडतरले खडतरो निमोडते झाले एक रुंड माळासी भेदले रणभूमीसी पहा हो अपूर्व अदृष्टाची गती महादेवाचे गळा रुंड माळासती तयासी दैत्यांचे बाण भेदती मेलेची मारती तये वेळी श्रीभूषण सर्प भेदले क्रोधे खटाटोप करीते झाले काय दैत्ये काळ आवरिले तैसे भयानक दिसताती शंभूचे जटाजुटी राहिला चंद्रमा दैत्याचे बाणी भेदला तो खेदाते पावला म्हणे वैरामध्ये राहो नये यानंतरे शंभू आवेशला मणी महावीर ऐसे मानिता झाला अग्निसारिखा त्रिशूळ हाणितला दैत्यावरी दैत्य त्रिशूळा ते निवारित परश खटके चक्रे हाणीत तिखट शिरी असे छेदित परी अनिवार येतसे त्रिशूळ पूर्वजन्मी सारिखा जवळी पातला दैत्याचे वक्षस्थळी आदळला दैत्य विवळ होऊनी भूमीवरी पडला डोळे भवंडी गरगरा देवे दैत्यांचे मस्तकी चरण द्यावया उचललीला
दैत्ये उत्कंठ भक्ती करोनी मस्तकी धरिला, वैर करूनी देव संतोषिला, आता कुठे जाशील. मणी म्हणे मार्तंड भैरवासी, रणी मृत्यू काळ देखिलासी, सर्वथान सोडी तुझिया चरणासी, ऐसे बोले तये वेळी. आपुलिये शौर्ये संतोषविला, साक्षात्कारे जगदीश्वर देखिला, त्या ते कृपा पात्र होऊन निस्तविता झाला दैत्यराज तो. तू भूतांचा होसी स्वामी, सर्वजनांचा अंतरयामी, नागेंद्र भूषणा सर्वस्वामी, नमस्कारू माझा. नमन नीलकंठा रौद्रा, दानवांच्या अरिमहारुद्रा, शुद्ध शांता देवेंद्रा, कैवल्यपती नमन माझे. नमन रत्न मुकुटधरासी, नमन खटकधरा गंगा प्रियासी, नमन रजनीश्वर रूपासी, देवा महंता नमन माझे. नमन त्रिशूळहस्त त्रिगुणात्मका, परमहंसा स्वस्तिकारका, पात्रधरा कैवल्यदायका, कारण्यपूर्णा नमन माझे. नमन भक्तजनानंद करते यासी, विश्वध्यायिका चंद्रशेखरासी, नमो डमरुहस्ता सदाशिवासी, मार्तंड भैरवा नमन माझे. ऐसी दैत्याची स्तुती ऐकोनी, संतोषला शूळपाणी, बोलता झाला कृपावचनी, मणिकासुरासी. मी तुझिया युद्धे करून, पूर्ण भक्ती झालो प्रसन्न, वर मागे रे मोक्ष साधन, जो असे चित्ती तुझे, तो मी देईन तुझवर, ऐसे बोलिला चंद्रशेखर. मग मागता झाला मणिकासूर, ते परिसा श्रोते हो. देवा तुमज झालासी प्रसन्न, जे म्या केले तुझे स्तवन, त्याचे जे करती पठण, त्यांसी अचळ लक्ष्मी द्यावी. तिही अश्वरथ गजाते पावीजे, पुत्रपौत्री राज्य कीजे, उदार शौर्यपण पावीजे, मुखीवाणी सुललित सो. स्तोत्र पठण जया पुरुषासी, मोक्ष द्यावा निर्धारेसी, मस्तक माझा तुझे चरणासी, निरंतर असो. माझे रूप जे तुरुंगासहित, ते असावे तुझ सन्निहित, ऐसे वचन ऐकोनी समस्त, देव बोलता झाला दैत्यासी. मणी तुवा मागितले जावरासी, ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षपदासी, माझे कृपे करोनिया. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्ती करून पठण करती, ते उत्तम सिद्धी निरंतर पावती, माझे कृपे करोनिया. ऐसा मणिकासुरवधिला, मार्तंड भैरव त्यासी प्रसन्न झाला, पुढे ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला, ते परिसा श्रोते हो. पिता कोबराजवंदुनी, नमिली अंबिका जननी, कथा सांगे तापत्रय हरणी, सिद्धपाळ केसरी. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्रीमल्लारी महात्म्ये मणिकासूरवधो नाम त्रयोदशोऽध्यायः. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. यानंतर मार्तंड भैरव संतोषला, मणीचे भक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते कृपे करोनी रक्षावे इच्छिता जाहला, मणीचा बंधू म्हणोनिया. मार्तंड भैरव म्हणे विष्णूसी, तुवा जावोनी आज्ञा करावी मल्लासुरासी, उरलिया सैन्यसी जावे पाताळासी, ऐसतया प्रती सांगावे. तू गेलिया पाताळ भुवना, ऋषीश्वर सुखे करीती अध्ययना, देव पावती प्रतिष्ठा पूजना, भूमंडळा माझारी, समस्त निर्मळ अंतकरणे होती, यज्ञादिके कर्म साधन करीती, सर्व राजे महितळा ते पावती, ऐसे बोलिजे तयासी. देवयज्ञाचे अंश भक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती, जरी न जाती पाताळाप्रती, तरी हा भैरव मारील तू ते. ऐसे शंभुवचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी निशस्त्री बैसोनी, एकलाची शांत मूर्ती धरूनी,
मल्ला प्रति जाता झाला. विष्णू मल्लासुराजवळी आला. दैत्य षोडशोपचारे पूजिला. महाविष्णू काय बोलता झाला. मल्लासुराप्रती तये वेळी. विष्णू म्हणे मल्लासुरासी. म्हणे बहुत दैत्य आले रणासी. सकळ सैन्य परिवारेसी. पडिले देख रणिबंधू गोत्रच पडिले. मित्र शालक सोयीरे वदिले. सासरे विश्वासू कमारिले. महाक्रूर रणभूमीसी. मारिले प्रौढा मातंग गजाते. वायुवेगिया तुरंग माते. रत्नखचित रथासहित रंहंवराते. पडिले असंख्यात पायदळ. तुझा प्राण सखा मणिकासूर. तोही मारिला महावीर. ऐसे समस्त ही झुंजार. मारविले दुर्मदा तुवा. तरी आता ऐसी बुद्धी कीजे. मार्तंड भैरवासी शरण जाईजे. उरलिया दैत्यासहित पाताळी राहीजे. रक्षी प्राणा ते आपुलिया. क्रोधिया मार्तंड भैरवासी. कल्पांतीचे क्रीडे चारस असे जयापासी. तू युद्ध करावया समर्थ नवेसी. दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधा नळासी. दैतेंद्रा तुझा देह पडेल आहुतीसी. एक वेळ प्रचिती जाहली तुम्हासी. मागुती विषभक्षण करावे. प्रल्हाद कुळी जन्मलासी. म्हणून मी कृपे करून सांगतो हितासी. ऐक माझी या वचनासी. ऐसे ऋषिकेशी बोलिला. ऐसे ऐकुनी विष्णूचे वचन. मल्लासूर बोलता झाला आपण. स्वामी तुवा होऊनी प्रसन्न. मी मागेन ते द्यावे. स्वामी तुवा येथे राहीजे. मी युद्ध करीन ते पाहिजे. ऐसे बोलला दैत्यराज. लक्ष्मीपती प्रती. सैन्य शिव सह वर्तमान. माझे मुखी पडिले ऐसे जाण. त्यामध्ये तुझ मी रक्षीन. प्रल्हाद पूजिलासी म्हणोनिया. या उंच शिखरावरी राहे. माझी या युद्धाचे कौतुक पाहे. ऐसे दैत्यराज बोलत आहे. गरुडध्वजा प्रती. शंभुने अथवा गणी मारिला. सैन्य सगटमणी बंधू गिळला. कोठे पाहो प्राण सखा आपला. हृदय माझे जळत असे. तरी ज्याचे अजठर विदारीन. रक्ताच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करीन. विजवीन जठराग्नी ते. माझी शस्त्रे भुकेली असती. देवांचे रुधिर प्राशन करू पाहती. ऐसे बोलिला दैत्याधिपती महाविष्णूसी. जवयाचे रक्तबिंदू करून. आकाश नाही केले परिपूर्ण. तोवरी तृप्ती न पावती प्राण. येणे जीविते काय काज. मार्तंड भैरवाचे गण. मजसी युद्ध काय करतील जाण. जैसा अग्नी तृण करी दहन. तैसी करीन समस्तांसी. आजी पाताळ सांडिती नाग आपण. स्वर्गीही देव नाहीत जाण. पृथ्वी होईल निर्मनुष्य जाण. मग कोपलिया सुरांतकासी. दाढींचिया चर्वण घोषे करून. देवांसहित गणाते भक्षीन. बंधुमणिकासुराचा सूड घेईन. ऐसे बोले दैत्यराज. बंधुचिया शोके हृदय पोळत आहे. ते समुद्र शोषिलियावरी न विझे पाहे. ऐसे दैत्यराज बोलो न राहे. तये वेळी विष्णू म्हणे मल्लासुरासी. माझा मंत्र परी येसी. धरुनी वेत संवृत्तीसी. सुखे असावे. पतंगाची वृत्ती धरिसी. तरी निर्धारे मरण पावसी. नीती दोषा कारण होसी दैत्यराजा. दैत्य बोले विष्णू प्रती. प्राणभये जे सत्व टाकिती. ते कुंभी पाकी पचती. आकल्पवरी. ऐसे अनेक दृष्टांत बोलत. संग्रामी हृदय असे होत. जीवित्व तृणा समान असे करीत. शौर्ये करुनिया. ऐसा विष्णूने बोधिला. दैत्य मानिता नाही झाला. कैसा संग्रामासी आला. ते परिसा श्रोते हो.
आता तो सिद्धपाळ केसरी, त्यासी प्रसन्न झाला तो मल्हारी. कथा तापत्रया ते हरी, मल्हारी महात्म्यांची. इति श्री ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये विष्णुमल्लासुरविवेककथनं नाम चतुर्थोदशाध्यायः. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. ऐसा विष्णूने शिकविल्या, दैत्य अधिक क्रोधे खवळला. मध्ये उद्धत संग्रामी आला, जयवाद्ये लावुनिया. मल्ला सर्व शस्त्री मिरवत, मायावी दैत्यरथी आरूढत. अंगी कस्तुरी हरिचंदन चर्चित, कुंकुमागरासहित पै. माथा शेंदूर असे उधळीला, तेणे मस्तकी जटाजूट मिरवला. उंचपणे मेघमंडळासी लागला, निळा मेघवर्ण दिसतसे. की ब्रह्मयाने काळा कूट निर्मिला, की काजळाचा गिरीवर ओतिला. की आकाशीचा स्तंभ पडिला, इंद्र नीळाचा. चंचळ चामरे विराजित, निळपर्वता सारिखा दिसत. रत्नखचित भूषणी मिरवत, सुवर्णागिरी शृंगारा सारिखा. उंच किरीट मेघमंडळा लागला, तोडरींच्या टणत्कारे क्षीरसागर क्षोभला. संग्रामाच्या आनंदे पुष्ट झाला, बंदीच नस्तविताती. महाकाळाचा योद्ध मल्लासूर, चंचळ चामरे विराजित. निळपर्वता सारखा दिसत, रत्नखचित भूषणी मिरवत. सुवर्णागिरी शृंगारा सारिखा. उंच किरीट मेघमंडळा लागला, तोडरींच्या टणत्कारे क्षीरसागर क्षोभला. संग्रामाच्या आनंदे पुष्ट झाला, बंदीच नस्तविताती. महाकाळाचा योद्ध मल्लासूर, नवर्णवे यशाचा विस्तार थोर. रणभूमीसी आला महावीर, सिंहनादे गर्जतसे. त्याची या सिंहनादे करून, कायमेरु छत्राखाली आला आपण. कैलास भये कंपे करून, मुकुट पडिला पर्वताचा. भयकंप झाला समुद्रासी, तो जावयावडन वानळ सेवितयासी. शेषही उद्यत झाला चळणेसी, भूमी भारे करोनिया. त्याचे सिंहनादे करून, महापर्वत झाले कंपायमान. सिद्ध सोडिते झाले आलिंगन, कामिनीसे तये वेळी. अनेक सैन्ये परिवारिला, मल्लासूर रणभूमीसी उभा राहिला. मार्तंड भैरवे देखिला, मग आज्ञा दिदली घृतमारीसी. ते वेळी घृतमारे उठिली, मुष्टीसी कुंजरा ते धरिती झाली. आकाशी भवंडू लागली, अतिप्रौढी करुनिया. कुंजरे कुंजरा ते हाणती, तुरंगमे तुरंगम मारिती. अश्वासहित रथ झाली गिळती, मारीत महारथी यांसहित. शस्त्रधारी दैत्य पडताती, तया ते जीवे करून झाली कवळीती. थोर कडकडाटेच घळीती, घृतमारी महादैत्यांसी. ते शस्त्रसंघाती दुर्धर, माये करुनी असे अनिवार. जे वज्रदंती करीती झाली चूर, शस्त्रसमुदायांसी. ऐसी नानाविध शस्त्रे गिळती, ती तिचे जठराग्नीने भस्म होती. ती रसायने झाली होती, घृतमारी लागून. मग बळे वाढली पुष्ट झाली, दैत्याचे सैन्य भक्षू लागली. मल्लासूर कोपे तये वेळी, बोलिला घृतमारीसी. पशुभक्षणे सैन्यग्रासे करुनी, पुष्ट झाली अससी रणी. न पुरसी माझी या ग्रासा लागुनी, ऐसे घृतमारीसी बोलिला. ऐसी ऐकुनी दैत्याची बोली, घृतमारी दिव्य रूप धरिती झाली. बाण दैत्यावरी वर्षो लागली, तये वेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मांडली, धाराधर पर्वतावरी वर्षली. तैसी घृतमारी हाणती झाली, शरे करुनी दैत्यासी. ते बाण न धरत आले,
महाशूरांचे अंगी मोडून आदळले, अल्पही व्यथा नाही करीते झाले. महाशूर दैत्यराजासी रणकंडूचे करावया निवारण, नखा सारिखे झाले बाण, मग आकाशी गदा भवंडून, हाणता झाला घृतमारीसी. मग घृतमारी गदा हाती घेऊन, त्रिशूले हाणिती झाली आपण. दैत्यराज त्रिशूल हाती धरून, टाकिता झाला तयेवरी. ते वेळी घृतमारी कोपे आवेशली, खड्ग दैत्याचे स्कंधी हाणती झाली. भूजा भूमीवरी पाडिली स्कंधापासोनी, तेथोनी शोणित निघाले, तेथे शोणतीर्थ झाले. मनुष्या ते पवित्र करीती झाले, भूमंडळा माझारी. मग मल्लासूर काय करिता झाला, आणिक भुजदंड तैसाची काढिला. कंकण केयूर मुद्री मिरवला, खटके करून शोभतसे. ते वेळी घृतमारी भैरवनादे गर्जली, गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिळा वर्षो लागली, दैत्यावरी रणभूमीसी. मग दैत्याकाशी उडून गेला, तव घृतमारी आली भूमंडळा. दैत्य ही शीघ्र वेगे उतरला, बाण हाणिता झाला घृतमारीसी. त्याचे अमोघ बाण पातले, ते घृतमारीसी भेदते झाले. असंख्यात आदळते झाले रणभूमीसी. शतबाण भेदले मस्तकासी, सत्वर लागले स्तनद्वयासी. स्कंधी वक्षस्थळी ग्रीवेसी, शतशत लागते जाहले. जानुजंघा उरासी, कपाळी गंडस्थळी नाभीसी. असंख्यात बाण लागले घृतमारीसी, विवळ झाली तये वेळी. घृतमारी विवळ देखोनी, मार्तंड भैरवा कोपला मनी. चालिला दैत्या सन्मुख होऊनी, तये वेळी. लोणियाच्या अगणित राशी, कल्पांत अग्नी जैसा तया नासी. तैसी करील मल्लासुरासी, तो दैत्यातक मार्तंड भैरव. आता निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुरासी कैसा वदिल महेश. ते सांगे मार्तंड भैरवाचा दास, सिद्धपाळ केसरी. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्लारी महात्म्ये घृतमारी युद्ध नाम पंचदशोऽध्यायः. श्रीरस्तु.